तर नमस्कार मैत्रिणी, मी फरजाना मुलांनी. तर मी हा खास डमी आपल्या मैत्रिणींसाठी आणलेला आहे. कशासाठी? तर जे कस्टमर आपल्याला माप देण्यासाठी आवड नसतात ना, त्याच्यामुळे मी हा डमी ऑनलाईन घेतलेला आहे. तर हा कसा वाटला तुम्हाला, माझी म्हणजे आयडिया कशी वाटली ते पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की मी तुमच्यासाठी काय करणार आहे. की जे कस्टमरला बाबा माप घेण्यासाठी प्रॉब्लेम होतात, की तुम्ही मला एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही ताई माप कसे घेता. तर मी तुम्हाला ह्याच्यावरती माप दाखवणार आहे. तर कंपल्सरी आपल्याला पूर्ण अगोदर जजमेंट करून घ्यायची की हा ब्लाऊज कसा बसलेला आहे हे पहा. ह्याच्यामध्ये हा ब्लाऊज पाठीमागून कसा आहे, ह्याची फिनिशिंग कशी झालेली आहे हे पहा, कसा दिसतोय तुम्हाला ब्लाऊज, ह्याच्यावरती माप तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे पहा, मी अगोदर पहिल्यांदा आपल्याला कुठलं माप घ्यायचं तर छातीचं माप घ्यायचं आहे. ह्याची छाती आहे 38 छाती आहे कंपल्सरी, बरोबर 38 छाती. नंतर ह्याची कंबर आहे 32, दोन झाली. छातीचा आणि कंबरचा माप झाली. तर त्याची पुढची उंची आहे 15, बरोबर. पुढची गळ्याची उंची आहे 7, बाहीची उंची आहे 9, दंडघेर आहे 5.5, पाठीमागील उंची आहे ह्याची 14. तर 15च उंची घ्यायची आपल्याला. 15 का घ्यायची, तर समोरची पण ह्याची उंची 15 असल्यामुळे आपल्याला 15च घ्यायची आहे. ह्याचा गळा आहे 9.5चा. तर हा डीप भरपूर पसरून गळा आहे आणि व्यवस्थित वाटतोय. घातल्यानंतर ब्लाऊज एकदम फिटिंगला व्यवस्थित राहतो. तर ह्या पद्धतीने मी ब्लाऊज तुम्हाला तयार केलेला आहे. आपण कसं वाटतोय, हा प्रिन्स कटमध्ये आहे. तर हा मी पहिल्यांदा तयार करून घातलेला आहे. आता पहिलाच माप घेतलेला आहे तुम्हाला. ह्याच्यावरती आणखी दुसरा तुम्हाला 38 साईजचा प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज तयार करून जी आपण माप घेतलेला आहे त्या मापाने आपण ब्लाऊज तर करून तुम्हाला मी डमीवरती दाखवणार आहे. का तर कस्टमर समोर उभा राहिला थोडं लाजल्यासारखं वाटतं त्यांना ना, त्याच्यामुळे ते उभा राहत नाही. तर ह्याची शोल्डर आहे 14 आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 9.5ची. डीप गळा घेणार आहे, बरोबर. तुम्हाला मी ह्या साईजचं नंतर ना ह्याच्यावरती डमीवरती ब्लाऊज घालून दाखवणार आहे की तुमचे कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम झाले ते आपण सॉल्व्ह करूया. जर नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलवर असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला प्रत्येक वेळेस मी अवेलेबल राहील. की तुम्ही कमेंटमध्ये काय विचारताय त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल. तर बाय सर्वांना. तर मी कस्टमरसाठी ब्लाऊज तयार करत होते, तो व्हिडिओ पाहत म्हटलं थोडा एक व्हिडिओ छोटासा आपल्या मैत्रिणीसाठी अपलोड करावा म्हणून मी थोडं तयार करून दाखवत आहे.